सोलापूर महापालिकेत सध्या प्रशासकीय राज्य सुरू आहे, परंतु प्रभाग आणि वार्डातील अनेक कामे खोळंबल्याने महापालिकेचे माजी सभागृह नेते जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी प्रभागात जनसंवाद सुरू केला आहे। यावेळी नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या। या तक्रारी महापालिकेत पोहोचताच प्रभाग क्रमांक 3 मधील घोंगडे वस्ती परिसरात विकास कामांना सुरुवात केली जात आहे। पाटील यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, झोन अधिकारी जेई यांनी या कामासाठी निधी मंजूर केला आहे। जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पाटील यांच्याकडे सुचवलेल्या आणि समस्याबाबत केलेल्या तक्रारीचा निपटारा महापालिका करत आहे। त्यासाठी कधीही फोन करा, तुम्हाला कामाबद्दल काय म्हणणार नाही। एवढंच मी महानगरपालिकेचं जेव्हा कागदपत्र मला 8-10 दिवसात मिळतील, आता 8 दिवस झाला मागा लागलो, त्याला 15 दिवस काही टाईम दिला आहे। 15 दिवसात त्यांनीही कागदपत्र दिला नाही, दाखवायचा टाळटाळ केलं तर त्याच्या इस्तेही मी माझं कार्यक्रम करणार आहे। म्हणून तुम्हाला विनंती आहे, ज्यांना आता लाईट पाहिजे असेल ते माझ्यावर चला। आमचा राहुल कांबळे इथं कुठं आता होता भागा, आता बाहेर असेल इथंच, तसा बोलवा। लाईटचं बी समस्या, तुम्ही पाण्याचं बी समस्या सांगा, ते सर्व करू। एक फोटो काढू आणि जाऊ चला आपण। भाजी मार्केट इथे या ठिकाणी खरं तर 40 वर्ष 50 वर्षापासून या ठिकाणी लोक राहत असतात, परंतु लोक राहत असताना या भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही आहे। ते ड्रेनेज लाईन प्रशासकीय राजवट लागू असताना माननीय आयुक्त आणि विभागीय अधिकारी आमचे जेई यांनी महानगरपालिकेच्या मेंटेनन्स म्हणून 2,50,000च्या वर या ठिकाणी निधी मिळालेला आहे। खरं तर हे महानगरपालिकेचं कामामुळे मिळालं आहे। कोण असं म्हणू नये की माझं श्रेय तुझं श्रेय। इथल्या नागरिकांचं मागणी आणि रवी आणि संदीपचं सारखं पाठपुरावा या मागं अधिकारीच्या आमच्या मागं लागून हे मंजूर झालेलं आहे। या कामाचं सुरुवात आता झालेलं आहे, याच्यानंतर रस्ताही होणार आहे। परंतु या भागातलं जे काही अजून समस्या, लाईटचा असू दे, पाण्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे किंवा दिवाबत्तीचा असू दे किंवा साफसफाई स्वच्छताचा असू दे, ते सर्व आपल्या या जनसंवाद कार्यक्रमामध्ये आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी कामं करत आहेत। जर या ठिकाणचे कामं होत नसतील तर आपण अवश्य माझ्याकडे आणि आपल्या अधिकारीकडे तक्रार करावं। हे सर्व कामं आता प्रशासकीय राजवट लागूमध्ये या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं लाईन नाही, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही, ज्या ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत, ते सर्व कामं जर आम्ही नगरसेवक करत नसतील नगरसेवकाची अज्ञात होत नसतं आहे, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि आमचे विभागीय अधिकारी आमचे जेई यांना वरिष्ठांनी सांगितलेले आहेत, ज्या भागात हे सर्व समस्या असतील ते सर्व सुचवा। आपण या भागातलं त्यांना नाही तर मला सुचवा, मी त्यांना सुचवून हे सर्व कामं जेवढे दिवस अजून प्रशासकीय राजवट लागू राहील तेवढे दिवस आम्हाला निधी मिळाला नाही तर चालतं आहे, पण आयुक्त मॅडमला सांगून या ठिकाणी सर्व कामं आपण या ठिकाणी करूया, जेणेकरून आपल्या सर्व समस्या या ठिकाणी महानगरपालिकेचे आपण सोडवायचा प्रयत्न माननीय आयुक्त मॅडमकडनं करूया, हीच आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि